नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट अँड वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. महाट्रान्सको असिस्टंट इंजिनिअरिंग राईट याच्या दोन टाईपच्या पोस्ट महाट्रान्सकोने अनाऊन्स केल्या होत्या. जवळजवळ जुलै ऑगस्टच्या आसपास ही व्हॅकन्सी आली होती, ज्यामध्ये 390 पोस्ट या ट्रान्समिशनच्या होत्या आणि 6 पोस्ट या टेलिकम्युनिकेशनच्या होत्या. तर त्यामध्ये जेही मुलांनी टेलिकम्युनिकेशनसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी महत्त्वाचं अपडेट आहे. ॲडमिट कार्ड बाळांनो रिलीज झाले, ज्याची वाट तुम्ही खूप दिवसापासून बघत होते ना. ते ॲडमिट कार्ड त्या लोकांनी रिलीज केले. तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आणि तुमचं एक्झाम सेंटर वगैरे चेक करू शकता. तर सर्वात अगोदर ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रिपरेशन स्ट्रॅटेजीवर पण बोलेल की आता जे 5-6 दिवस बाकी आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येईल. राईट आहे. तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी काहीही करायचं नाही. सिम्पली तुम्ही महाट्रान्सको.in बघा, वरती साईटचं नाव दिसत असेल, या साईटला जाऊन व्हिजिट करा. जर तुम्ही ते व्हिजिट केलं ना तर खाली लेटेस्ट न्यूज याच्यामध्ये बघा, काल हा अपडेट आला होता. नोटिफिकेशन फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर आणि ब्रॅकेटमध्ये चेक केलं पाहिजे टेलिकम्युनिकेशन यासाठी ऍडमिट कार्ड आलंय. ट्रान्समिशनसाठी मला आणखी कुठे काही दिसलं नाहीये, कारण ट्रान्समिशनची ऍड मी चेक केली ती सुप्रिटेंड म्हणून आहे, पण नॉर्मल ट्रान्समिशनचं लवकरच अपडेट येईल. आतापर्यंत ते आलं नाही. तर टेलिकम्युनिकेशनला इथं सिम्पली ॲडवर क्लिक करायचे. एक PDF ओपन होईल तुमच्या समोर. मी थोडीशी मोठी करतो बघा. तुमची जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे बाळांनो, ती 6 जानेवारीला म्हणजे शनिवारी कंडक्ट केली जाणार आहे. एकच सेशन त्या लोकांनी ठेवलाय. मॉर्निंग सेशन असेल 8:30 ते 10:30. राईट आहे. आणि रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलाय 7:30 AM. प्लीज टायमाबद्दल थोडंसं कन्स्टंट राहा, कारण जर सेंटर लांब असेल तर नियर बाय लवकर गेलेलं बरं, कारण लेट नंतर एकदा गेट बंद झालं ना, ऑनलाईन टेस्टमुळे खूप प्रॉब्लेम होतो, नंतर एंट्री देत नाही. राईट आहे. आता ऍडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं, खूप सिंपल आहे. जर तुम्ही स्क्रोल डाऊन केलं, ही थोडी डिटेल वाचून घ्या, यात काही विशेष नाहीये. तुम्हाला काय कॅरी करायचं आहे, कोणत्या गोष्टी बरोबर ठेवायच्या आहे, या सगळ्या गोष्टी या लोकांनी दिल्या आहे. पण बघा, सगळ्यात खाली जर बघितलं तर बघा, लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर. राईट आहे. जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही सरळ सरळ तुम्हाला IBPAच्या साईडला तुम्ही व्हिजिट करा. इथे तुम्ही तुमचे क्रेडेन्शियल टाकून, हे माझे असेच काहीतरी क्रेडेन्शियल आहे, पण तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल टाकून डिटेल टाकून ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येईल. राईट आहे. सो महत्वाचा अपडेट असा आहे की तुमची जी एक्झाम आहे ती आता 6 तारखेला कंडक्ट होणार आहे, हे श्योर झालंय. ट्रान्समिशनच्या मुलांकरताही लवकरच अपडेट येऊन जाईल. जसाही तो अपडेट येईल मी नक्की तुम्हाला अपडेट करेल. फॉर नाव ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या. आणखी एक गोष्ट जर बघितलं तर यांनी तुमचं हँडआउट सुद्धा दिलंय. हँडआउट जर आपण थोडंसं ओपन करूया, है ना. जर हँडआउट ओपन केलं तर हँडआउटमध्ये तुम्हाला क्लिअरली दिलंय की एक्झाम कशी कंडक्ट केली जाईल. याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला होता, पण आता लेटेस्ट म्हणून सांगून देतो. अगेन तोच अप्रोच या लोकांनी ठेवलाय. टोटल 150 मार्काचा पेपर कंडक्ट केला जाणार आहे. राईट आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे 130 राहणार आहे. आणि हे 130 क्वेश्चन्स मार्क करण्यासाठी तुमच्याकडे 120 मिनिटं एवढा वेळ, म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ, अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी त्या लोकांनी ठेवलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचं टेक्निकल जेही एक्झाम होते ना, त्याचे 50 क्वेश्चन 110 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन 2.2 मार्क्सला असेल. राईट आहे. आणि रिझनिंगचे 40 क्वेश्चन 20 मार्क्स, म्हणजे एक क्वेश्चन अर्ध्या मार्काला. क्वांटिटीचेही 20 क्वेश्चन 10 मार्क्सला, म्हणजे एक क्वेश्चन परत अर्धा मार्काला. आणि मराठी लँग्वेजचाही सेम पॅटर्न आहे बाळांनो. 20 क्वेश्चन आहे, किती मार्क्स, 10 मार्क, म्हणजे एक क्वेश्चन 0.5 मार्क्ससाठी. सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, ज्यांनाही थोडं नॉलेज नाही त्यांच्यासाठी सांगून देतो. यस, निगेटिव्ह मार्किंग ठेवली आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग आहे हे डोक्यात थोडं घेऊन चला. राईट आहे. आणि एक सॅम्पल क्वेश्चन त्या लोकांनी काय प्रोव्हाइड केले, जरा बघूया काय असतं, म्हणजे तुम्हाला आयडिया लागेल. बघा, रिझनिंग मध्ये काही अशा टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला फॉर्म होतील. प्लीज एकदा बघून घ्या, मग तुम्हाला आयडिया लागेल की कसे क्वेश्चन्स येतील. हेच क्वेश्चन एक्झामला येणार नाहीये, ते फक्त सॅम्पल क्वेश्चन आहे. तुम्हाला एक आयडिया लागावं की पेपर पॅटर्न कसा फॉर्म केला जाईल. ठीक आहे. नंतर क्वांटिटीचेही काही क्वेश्चन दिले, मराठी भाषेचेही काही क्वेश्चन त्या लोकांनी ते दिले. राईट आहे. तर तुम्हाला याच्यावरून एक आयडिया लागून जाईल की करायचं कसं आहे, की पेपर कसा फॉर्म होणार आहे. याच्यात एक महत्वाचं ऑब्झर्वेशन जे मला दिसतंय, टोटल 5 ऑप्शन्स असणार आहे, 4 नाही, टोटल 5 ऑप्शन्स असणार आहे. त्याच्यामुळे एक ऑप्शन एक्स्ट्रा आहे, जो की तुमचा थोडा डोक्याला ताण होऊ शकतो. कारण जनरली 4 क्वेश्चन असले की मग 3च रॉंग शोधावे लागतात ना, इथे 4 रॉंग शोधावे लागतील बाळांनो. ठीक आहे. आणि एक्झामसाठी थोडंसं एक लुकआउट देतो, जेही मुलं पहिल्यांदा ऑनलाईन पेपर देत आहेत. तर बाळांनो, जेव्हाही तुम्ही तो पेपर ओपन करणार ना, तुम्हाला साईडला असे काहीतरी ना कलर दिसतात. हा जो ग्रे कलर, याचा अर्थ होतो तुम्ही क्वेश्चन आतापर्यंत व्हिजिट केला नाहीये, त्या क्वेश्चनला बघितलंच नाहीये. रेड म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनला आतापर्यंत आन्सर दिला नाहीये. ग्रीन म्हणजे तुम्ही आन्सर दिलंय आणि सेव्ह पण केलंय.
आणि हा जो कलर आहे ना पर्पल, हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. हा काय सांगतो मला, जर तुम्ही एखादा क्वेश्चन बघता ते एक्झामला आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला येतोय पण त्याला थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला नंतर तो क्वेश्चन बघायचा आहे, तर तुम्ही तो पर्पल मार्क करू शकतात. याचा अर्थ असा होतो की जेव्हाही तुमच्या पेपरचे काही लास्ट मिनिट बाकी असतात, तर तुम्ही पर्पल क्वेश्चनला डायरेक्ट व्हिजिट करू शकतात. याचा अर्थ असा होतो, हा तुम्ही ऑलरेडी बघितला होता, तुम्हाला वाटत होतं की तुम्हाला येतोय, पण काही कारणामुळे तुम्ही पुढे चालले गेले, तर हा तुम्ही या क्वेश्चनला रिव्हिजिट देऊ शकता. तर इम्पॉर्टंट कलर आहे जे एक्झाम पॉईंट तुम्हाला अतिशय हेल्पफुल असणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे इन्स्ट्रक्शन खूप कॉमन आहेत बाळांनो, की एक्झामला एकदम वेळेवर जायचंय, रिपोर्टिंग टाइम प्लीज व्हिजिट करा, कॉल लेटर बरोबर कॅरी करायचंय है ना. सॉरी. आणि बाकीच्या ज्या गोष्टी ना, मी फक्त जाता एकच ऍडवाइस देईल, खूप कमी वेळ राहिलाय. ज्याही मुलांनी आपला कोर्स बाय केला होता महा ट्रान्सकोचा, राईट आहे, आपण त्याच्यामध्ये क्विक रिव्हिजन हा पार्ट ठेवला होता. 5-6 दिवस बाकी आहेत बघा, बिलकुल कन्फ्युज होऊ नका. आपला जो क्रॅश कोर्स होता त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे 4-4, 5-5 व्हिडिओज होते, जास्त नाहीयेत, पण त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सिलेबस मी कव्हर केलाय. आजचा दिवस जर पकडला तर आजचा दिवस पकडून तुमच्याकडे जवळजवळ 7 दिवस आजही आहेत, राईट आहे. नेक्स्ट सॅटर्डेला तुमचा पेपर होणार आहे, तर 7 दिवस म्हणजे भरपूर वेळ असतो. दररोज तुम्ही 2-2 सब्जेक्ट जरी बुडवले 10-10 व्हिडिओ बघून, तरीही तो कोर्स एकदम प्रॉपरली रिवाइज होतो. तुम्ही काही नवीन नाही करत आहात, त्याच्यामुळे स्वतःला कन्फ्यूज करू नका. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत, तुम्ही ऑलरेडी इंजिनिअरिंगला ते सब्जेक्ट बघितले आहेत, तर त्या क्रॅश कोर्सचा पुरेपूर फायदा करा. आणि आपली ऑनलाईन फुल लेंथ मॉक टेस्ट जी असेल ना, ती 1 तारखेला तुमचा ज्यांनी कोर्स घेतलाय ना त्यांच्यासाठी ती अनलॉक होऊन जाईल, तर ती तुम्ही टेस्ट नक्की अटेम्प्ट करा. आणि ज्याही मुलांना टेस्ट सिरीज परत अटेम्प्ट करावीशी वाटते, तर मी कोर्सचं डिस्क्रिप्शन खाली दिलंय, राईट आहे, तुम्ही तो कोर्स बाय करू शकतात. हा कोर्स तुमच्या महाडिस्कॉमसाठी पण तुम्हाला खूप उपयोगात येईल, कारण ती अपकमिंग एक्झाम आहे आपली, राईट, खूप लवकर त्याची ऍड येईल. सो प्रिपेअर करत राहा है ना. आणि काही डाऊट असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. आणि जेही मुलं नवीन असतील ना त्यांनी प्लीज आपलं चॅनल जॉईन करून घ्या है ना, चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर मुलाबद्दल ही माहिती पुरवा है ना. मी बाकीची ही ऍड अँड डिटेल आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. ज्यांना ही ऍड भेटत नसेल त्यांनी टेलिग्रामला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि तिथे ही तुम्हाला PDF फाईल भेटून जाईल. ठीक आहे. चला बाळांनो, ऑल द बेस्ट. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, प्रिपरेशन करत राहा. खूप कमी दिवस उरले म्हणून प्रिपरेशन सोडू नका, आता थोडं जास्त जोरात कामाला लागायचंय, राईट आहे. जसंही पुढचं काही अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल है ना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.